आजची सर्वात मोठी बातमी थेट अमरावतीतून। नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांचाच मदत केंद्रामध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचा डीव्हीआर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळच घडलेल्या या चोरीमुळे अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ज्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी जबाबदारी पोलिसांवर आहे, त्याच ठिकाणी असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। अधिक माहिती पाहूया। अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वेलकम पॉइंट येथील मदत केंद्रांमधून सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे कॅमेरे लावण्यात आले होते। या कॅमेऱ्यांसाठी स्थानिक ट्रॅव्हल्स मालकांनी 80,000 रुपये गोळा केले होते। आता हे कॅमेरे आणि त्यांचा डीव्हीआर चोरीला गेल्याने या भागातील सुरक्षा रामभरोसे असल्याचं दिसून येते। वेलकम पॉइंट हे ठिकाण मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुख्य थांबा आहे। त्यामुळे इथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते। पण इथे केवळ सीसीटीव्हीची चोरी झाली नाही, तर यात्रेकरूंसाठी बांधलेलं स्वच्छतागृहही तोडण्यात आलं आहे। या परिसरात वाढलेली गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि हॉकर्सची दादागिरी नेहमी चर्चेचा विषय असते। पोलिसांच्या मदत केंद्रांमधूनच सीसीटीव्ही चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। या घटनेनंतर अमरावती पोलीस यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर पाहिलं, ज्या पोलिसांवर शहराची आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्याची जबाबदारी आहे, त्याच पोलीस मदत केंद्रातून सीसीटीव्ही चोरीला गेल्याने अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलिसांच्या नाकावर टिचून असा गुन्हा घडत असेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षितता अपेक्षा तरी कोणाकडून करायची? या घटनेची पोलीस गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ तपास करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत।